नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये आलो होतो आणि आल्याच्या नंतरनं सकाळ सकाळी आपण आपल्या तुरी काढायला होतो. तुम्ही हे पाहू शकताय, तुरी आहेत आणि या तुरीच्या कडेला हा जो पक्षी आहे ह्याला आमच्या भागामध्ये चित्र म्हणतात. चित्र या नावाने ओळखतो आम्ही या पक्ष्यांना. कारण आज सकाळी आल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर वावराच्या कडेला असा हा पक्षी पडलेला दिसला. कारण सहसा पक्षी हे मरण पावलेले दिसत नाहीत, परंतु हा जो पक्षी पाहताय तुम्ही, हा पक्षी मरण पावलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय याचे डोळे वगैरे खोल गेलेत आणि हा मरण पावलेला आहे पक्षी. कारण आता तुम्ही खूप बघितलं असेल की पक्षी हे कधी आपल्याला सहसा मरण पावलेले दिसत नाहीत, परंतु हा जो पक्षी आहे हा मरण पावलेला आहे आणि हा नुकताच मरण पावलेला आहे. आणि कारण रात्री पाहिलं तरी आम्ही शेतातनं घरी जाताना मेलेला नव्हता, इथं काहीही नव्हतं. आणि आता आल्यानंतर सकाळी पाहिलं तर हा मेलेला आहे. कारण हा पक्षी कसा मरण पावला हे नक्की सांगता येणार नाही, कारण ह्याला कुठलीही जखम झालेली नाही आहे. कारण जखम झाली तरी म्हणाले तर कारण मारही कशाचा लागलेला नाही या पक्ष्याला. तुम्ही पाहू शकताय मारही लागलेला नाही. कारण आजकाल खूप पक्षी आहेत की आपल्याला मरण पावलेले दिसतच नाहीत, परंतु हा कसा मेला याचे कारण माहीत नाही. कारण याला कुठलीही जखम झालेली नाही, फक्त याचे डोळे खोल गेलेत एवढंच मित्रांनो आहे. कारण आजकाल पक्षीही मेलेले दिसत नाहीत, हा पक्षी मेलेला दिसतो. कारण या पक्ष्याची चपळता भरपूर असते वावरामध्ये फिरण्याची, हे आम्ही पाहतो. तर असे ह्या पक्ष्याचे दुःखद निधन झालेले आहे. पक्षी सहसा मरण पावत नाहीत, परंतु हा मेलेला दिसला आणि अशा अवस्थेत दिसला आहे मित्रांनो हा पक्षी. जरा दुःख वाटले, कारण पक्षी हे असे मरण पावणं योग्य नाही. कारण पक्षी ही निसर्गाची संपत्ती आहे, यांचं जतन झालं पाहिजे. कारण त्यामुळे जरासा थोडं दुःख वाटतं मित्रांनो. धन्यवाद. कारण एखादंचं दुःखद निधन हे चांगलं नसतं, कारण पक्ष्यांचं हे खूप वाईट आहे. यांचाही मित्र सोबती असेल. धन्यवाद.